मॉर्निंग. कसे आहात सगळेजण? तर आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. आजचा वार आहे सोमवार आणि आज आहे स्कूलला सुट्टी. मॉर्निंग स्कूल सुरू आहे पण ईदची सुट्टी आहे आज. तर म्हटलं चला व्लॉगिंग करूया आणि रोजच मी कंटिन्यू आता करणार आहे. तर चला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि बघूया आजच्या व्हिडिओमध्ये काय होतं आहे. हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळेजण? तर आजचा वार आहे सोमवार, आज आहे ईद, त्यामुळे शाळेला सुट्टी आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये काय काय होते बघूया. खूप दिवसानंतर व्लॉगिंग पुन्हा सुरू करत आहे. तर सगळ्यांनी सपोर्ट करा, लाईक करा व्हिडिओला, पहा शेवटपर्यंत स्किप न करता. कारण कसं असतं, आता खूप दिवसाचा ब्रेक घेतल्यामुळे किंवा गॅप पडल्यामुळे पटकन सुचत नाही की काय बोलावं किंवा काय काय ॲड करावं आपल्या व्हिडिओमध्ये. त्यामुळे थोडंसं रुटीन लागायला वेळ लागेल. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि रोज बघा आणि सपोर्ट करा. अजून जर कोणत्या नवीन विषयावरती तुम्हाला पाहायला आवडणार असेल व्हिडिओ तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. मी सुद्धा सर्च करते की अजून कोणकोणत्या नवीन विषयावरती व्हिडिओ बनवायला जमेल किंवा बनवू शकतो आपण. तर बघूयात मग आजच्या व्हिडिओमध्ये काय काय होते. काय कसं गेलं मी? कसं अजून खाऊन नाही झालं? मॅच बघायचे होय ना? तर गौरांगची सुट्टी म्हणल्यावरती मॅच काय सुटत नाही बघ. मॅच आणि गौरांग खूप कनेक्शन आहे एकमेकांचं. तर ते दिवस रात्र मॅच चालूच असते. थोडं बाहेर खेळायचं, वाटलं तर अभ्यास करायचा, नाहीतर मॅच आहेच. लाईट गेली की अस्वस्थ होतं, कारण लाईट नसली तर टी व्ही बघायला येत नाही, मॅच बघायला येत नाही. त्यामुळे लाईट पाहिजे असते सारखी, होय की नाही? इकडे आर्या मॅडमचं चाललेलं आहे कॅरम खेळायचं. कॅरम एन्जॉय करतायत, मस्त सुट्टी एन्जॉय करतायत. पण एक्झामसुद्धा आलेली आहे तर ते सुद्धा माहिती आहे तिला अभ्यास करायचा आहे, पण थोड्या वेळ खेळणं चाललेलं आहे आणि फ्रेंडला घेतलेलं आहे सोबत तिच्या. आणि माझं इकडे चाललेलं आहे स्वयंपाकाची तयारी. आज करायची आहे कोबीची भाजी. त्यासाठी कोबी मी चिरून ठेवलेलं आहे आणि तेल घातलेलं आहे कढईमध्ये. तर लक्षात आलं की तिखटच संपलं, डब्यामधलं जे कांदा लसणाचं तिखट असतं ते संपलेलं आहे. म्हणजे चला काढून घेऊया. कधी कधी होतं बघा असं, अचानक लक्षात येतं की तिखट संपलेलं आहे. आता तेल तर तापायला ठेवलेलं आहे, मग काढून घेतलं बरणीतून तिखट. आधी मोहरीसुद्धा आणलेली होती काल बाजारातून, तर तीसुद्धा काढून घ्यायची आहे मसाल्याच्या डब्यामध्ये. तर हे जे कांदा लसणाचं तिखट आहे हे नुकतंच केलेलं आहे आत्ता आमच्या यात्रेच्या नंतर, म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये, जानेवारी एंडिंगमध्ये. तर खूप छान झालेलं आहे आणि तिखट झालेलं आहे. तर चव पण खूप छान झालेली आहे. कोबी मी चिरून ठेवलेला होता, पाण्यात भिजवून ठेवलेला होता धुवून. तर इकडे बघा मोहरीचं पॅकेट आणलेलं होतं. तर मी लागेल तशी मोहरी आणून ठेवते बाजारातून आणि हे एक पॅकेट जातं 15 दिवस वगैरे जातं. तर तेल छान तापलेलं होतं आणि आता मोहरीची फोडणी करून घेतली. त्याच्यातच आधी हळद आणि तिखट टाकून घेणार. आणि आजची ही जी भाजी आहे ना, ही मी पीठ लावून करणार आहे, म्हणजे पीठ पेरून म्हणतात ना, बेसनचं पीठ. तर ती काही जणांना तशी आवडते, काही जणांना आवडत नाही. तर मी आज पीठ पेरून करणार आहे. तर तुम्ही कोणत्या प्रकारे करता, म्हणजे कूट वगैरे लावून करता का पीठ लावून करता? तर मी दोन्ही पद्धतीने कधी आवडेल म्हणजे जसं जमेल त्या पद्धतीनं करत असते. तर आज म्हणलं पीठ लावून करूया. तर आधी कोबी व्यवस्थित असा फोडणीत मिक्स करून घ्यायचा आणि व्यवस्थित असं त्याला मिक्स झाल्यानंतर शिजवून घ्यायचा आधी आणि मग पीठ पेरायचं असतं. तोपर्यंत म्हणलं आपण ताक करून घेऊया, लोणी काढून घेऊया. आज खरं तर सोमवार आहे, लोणी कढवायचं नसतं. मी काय कढवणार नाही आहे, तूप करणार नाही आहे, पण ॲटलिस्ट ताक तरी करून घेतलं. आणि उद्या मंगळवारी मग त्याचा तूप बनवायला येईल किंवा तूप कढवायला येईल. तर इकडे चाललेलं आहे पारंपरिक पद्धतीने रवीने घुसळून लोणी काढण्याचं. तर हे 8 दिवसाचं आहे साधारण. मागच्या संडेला का काय मी केलेलं होतं. तर एवढा वेळ सफिशियंट आहे दुसऱ्या बॅचचं
लोणी काढण्यासाठी, कारण खूप दिवस झाले ना आता या उन्हाळ्याच्या दिवसात तर आंबट होतं लगेच हे जे ताक आहे ते, त्यामुळे जास्त दिवस नाही ठेवायचं. फ्रीजमध्ये जरी असलं तरी जास्त दिवस नाही ठेवायचं. तर बघा अगदी 10 ते 15 मिनटात लोणी मस्तपैकी यायला सुरुवात झालेली आहे. तर पाणी टाकत मी इथे लोणी काढून घेत आहे आणि एकदम छान भरपूर असं लोणी निघालं. तर तोपर्यंत भाजीसुद्धा शिजलेली होती. मी मीठसुद्धा टाकलेलं होतं आणि जो गरम मसाला होता तो सुद्धा मी आधी टाकलेला होता शिजताना. तर आता म्हटलं पीठ लावून घ्यावं, तर 2 चमचे मी इथे पीठ लावून घेतलेलं आहे आणि छान असं खमंग लागते यामुळे भाजी. अगदी छान खरपूस अशी लागते भाजी आणि गरम गरम चपातीबरोबर तर आहा मस्तच. तर त्याच पद्धतीने आज आम्ही खाणार आहोत. तर बघा इथे लोणीसुद्धा आलेलं आहे. आता हे लोणी मी आधी काढून घेते. तर तुम्हाला मी पुढे दाखवते की किती प्रमाणात लोणी निघालेलं आहे. 8 दिवसाचं साधारण 1 लिटर दूध असतं घरचं आमचं. तर त्याच्यात भरपूर असं लोणी 8 दिवसाचं निघालेलं आहे आणि ताक कमी पण लोणी जास्त या पद्धतीनं निघालेलं असतं. तर तुम्हाला आता दाखवते. तर बघा एवढंसंच ताक आहे, जवळजवळ 3 ते 4 वाट्या असतील, पण इथे लोणी बरंच निघालेलं आहे. तर घरचं म्हशीचं दूध असल्यामुळे हे शक्य होतं आणि एकदम घट्ट असं दूध असतं, पाणी तर अजिबात नसतं त्याच्यामध्ये, त्यामुळे व्यवस्थित असं लोणी आपल्याला सफिशियंट होतं हे, म्हणजे भरपूर प्रमाणात निघतं. तर आता हे उद्या मंगळवारी कढवणार मी, त्यामुळे मग तूप निघेल. मग चला, मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मला.